नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते नंदुरबारमधून. नंदुरबारमध्ये एक छोटंसं गाव आहे. या गावामध्ये राहणारा रामपालकडे स्वतःचं एक कापड दुकान होतं. गावामध्ये मोठं कापड दुकान होतं. त्याच्यातून त्याने बक्कळ पैसा कमावला होता. त्याच्यातून त्याने 4 ते 5 एकर शेती घेतली. आता शेतीमध्ये द्राक्षाची बाग लावली होती. या द्राक्षाच्या बागेतून येणारं उत्पन्न तो म्हणायचा की माझंच आहे सगळं, दुकानातून काहीच येत नाही. त्याच्यातून हा टॅक्स वाचवायचा. रामपालकडे स्वतःची 2 पोरं होती, सचिन आणि अनिल. आता हे जे दोघं होती दुकानावरतीच बसायचे. या रामपालने सचिन आणि अनिलला चांगल्या प्रकारे व्यवसायाचं रहस्य सांगितलं होतं. पोरं पण त्याच्याच नक्षावरती चालायचे. दोघं चांगला व्यवसाय करत होते, चांगल्या प्रकारे दुकान सांभाळत होते. आता यांचा व्यवसाय जेव्हापासून सचिन आणि अनिल या दोघांनी व्यवसायामध्ये हातभार लावायला चालू केला होता, तेव्हापासून या रामपालचा व्यवसाय कित्येक पटीने वाढलेला होता. आता व्यवसाय वाढत होता. दुसरीकडे सचिनचं वय पण वाढत होतं. सचिनचं वय आता 24-25 झालं होतं आणि त्या अनिलचं वय 22 होतं. रामपाल विचार करतो की सचिनचं लग्न लावून दिलं पाहिजे. सचिन मोठा होतोय, व्यवसायामध्ये पण हातभार लावतोय. पुढे चालून याचे 2चे 4 हात झाले म्हणजे त्याची पत्नीही व्यवसायामध्ये हातभार लावेल, आपलं दुकान चांगलं चालेल असा विचार करून तो सचिनसाठी स्थळं शोधायला चालू करतो. आता नशिबाने त्याला त्याच्या नात्यातलीच एक पोरगी भेटते, सुषमा नावाची ती पोरगी. ज्या वेळेला तिचं स्थळ आलं होतं, सचिनला फोटो दाखवते. सचिन तिला होकार देतो. सुषमा दिसायला अतिशय सुंदर होती, एकदम शरीराने. जशी त्या सचिनला बायको पाहिजे होती तशा प्रकारची ही सुषमा होती. त्याच्यामुळे या दोघांमध्ये ठरलं, नात्यातलंच होतं. यामुळे या दोघांमध्ये मोबाईल नंबर वगैरे एक्सचेंज झाले, गप्पा वगैरे चालू झाल्या. त्याच्यानंतर दोघांचा साखरपुडा झाला, लग्न पण झालं. दोघांमध्ये आता जसं जसं वेळ जाईल तसं प्रेम वाढत होतं. काही दिवसानंतर यांना एक पोरगा झाला, आदित्य नावाचा. आदित्य घरामध्ये एकटाच होता, त्यामुळे लाडाने वाढवला त्याला. खास करून त्याचा जो चुलता होता अनिल, तो त्याच्यावरती जास्त प्रेम करायचा, कारण घरातला पहिलाच भरपूर दिवसातून एक पोरगा झालेला होता. त्याला लाड भेटत होता, त्यामुळे तो जास्तच बिघडल्याने करायचा. पहिलीला गेला, दुसरीला गेला. आता काय झालं विषय सांगू. या आदित्यला कोणी खाली ठेवलंच नाही, कायम उचलून घेऊन फिरायचे. आता हा आदित्य हळूहळू मोठा होत होता, शाळेला जायला लागला. शाळेला त्याला सोडायला गाडी, आणायला गाडी, त्याच्यामुळे त्याचं तेवर बदलून गेलं. आता या आदित्यला वाटू लागले की माझ्या एवढा श्रीमंत कोणीच नाही. आदित्य तर शाळेला जाऊ लागला होता. आता रामपाल विचार करतो, मोठ्या पोराचं पोरग शाळेला जाऊ लागलं. दुसऱ्या पोराचं पण आता 27-28 वर्ष वय झाले, त्याचंही लग्न लावून द्यावं. आता ज्या वेळेला त्याच्या लग्नाचा विचार करतात, त्यावेळेला ती सुषमा म्हणते की कशाला बाहेर हुडकायचं आहे, माझी बहीण आहे ना, एकदम चांगली पोरगी आहे. आणि तुम्ही बघतायच, माझ्या स्वभावावरून तुम्हाला समजलंच असेल आमचं घर एवढे दिवस पण तुम्ही बघताय माझ्या बहिणीला, तर काहीच अडचण येणार नाही. तुम्ही बिनधास्तपणे माझ्या बहिणीसाठी स्थळ घेऊन जाऊ शकता. रामपाल म्हणतो की तू विचार एकदा तुझ्या वडिलाला. त्यावेळेला सुषमा एक दिवशी घरी जाते. त्या ठिकाणी त्याची आई बाप बसलेला होता. त्यावेळेला सुषमा तिच्या बापाला म्हणू लागते की मग बाबा, माझ्या बहिणीचं लग्न करायचं आहे का नाही. सुषमाचा बाप म्हणतो की करायचं तर आहे की, स्थळं शोधायला चालू आहेत, पण चांगलं स्थळ भेटलं नाही. सुषमा म्हणते की माझ्या घराबद्दल काय वाटतंय तुम्हाला, माझं घर कसं आहे. तिचे बाप सुषमाचा बाप म्हणू लागतो की तुझं घर तर एकच नंबर आहे, देवाने एकदम देव माणूस आहेत, त्यांच्याकडे कसलीही कमी नाही, कधी कुणाला काय त्रास देत नाही, त्यांच्या कामात लक्ष देत आहेत. म्हणते माझा जो दीर आहे अनिल, त्याच्याबद्दल काय विचार आहे. तो म्हणला चांगला पोरगा आहे ना, कष्ट करतोय, मेहनत करतोय, दुकानामध्ये तुमच्यासोबत राहतोय कायम, चांगल्या पद्धतीने त्या आदित्यला पण प्रेम देतोय. त्यावेळेला सुषमा म्हणली की मग माझी बहिणीचं लग्न याच्यासोबत लावून देऊ ना, घरातली महिला घरात राहील, घरातल्या घरात नातेवाईक होतील आणि मला तिथं सोबत होईल सासरी. ज्या वेळेला या सुषमाचा बाप असं ऐकवतो त्यावेळेला म्हणतो की विचार करायला पाहिजे, तुझ्या बहिणीला विचारायला पाहिजे. सायंकाळी ती रंजना कॉलेजवरून आल्यानंतर रंजनाला ती सुषमा म्हणते की तुझ्या लग्नाचं बोलणं चालू आहे आणि माझ्या दिरासोबत लग्न लावायचं तुझं तुझं काय म्हणणं आहे. त्यावेळेला रंजना म्हणते आता तुझ्यासोबत जर राहायला मिळालं तर काही अडचण नाही, कुठंतरी जावंच लागणार आहे लग्न करून, त्याच्यापेक्षा तुझ्याच घरी आलं तर मला काहीच अडचण नाही, एक नंबर वाटेल. आणि तसंही तो जो अनिल आहे तो चांगला पोरगा आहे, त्याच्यामुळे ती होकार देते. आता या 2 घरांमध्ये नवीन नातं चालू होणार होतं. ज्या वेळेला अनिल आणि रंजना दोघांकडून पण होकार मिळतो, साखरपुडा वगैरे झाला, त्याच्याच काही दिवसानंतर लग्न होऊन गेलं. आता चांगल्या प्रकारे रंजना अनिलसोबत राहू लागली. पूर्ण कुटुंबामध्ये प्रेम वगैरे होतं. त्याचं कारण हे होतं की दोन्ही बहिणी दोन्ही जावा होत्या
आणि कधी भांडायचा काही प्रॉब्लेमच आला नाही. आणि तसंही या रामपालने कधी कोणाला काही कमी पडू दिलं नाही. घरामध्ये भांडणं का होतात? ज्या ठिकाणी पैसा नसतो, ज्या ठिकाणी लालच येतं, त्या ठिकाणी भांडण होतं. तसं यांच्यापाशी काही अडचण नव्हती. ना लालच होतं आणि पैसा तर भरपूर होता. त्यामुळे कधी काही अडचण आली नाही. दिवसामागे दिवस जात होते. पण ही जी रंजना होती, हिला दिवस जात नव्हते. रंजनाने विचार केला की आता काहीच करणार आहे. आपल्याला होत नाही मूल म्हणल्यानंतर कोणाला उगं काय बोलत बसायची गरज नाही. हे आपला बहिणीचा पोरगा आहे आदित्य. त्यालाच आपलं पोरगं म्हणून आपलं पुढे चालून द्यावं. त्यामुळे आता ही रंजना मुलाबाळाचा विचार सोडून देते आणि आदित्यवरती जास्त प्रेम करायला लागते. आदित्यची काळजी तीच घ्यायची. तिची बहीण जी होती सुषमा दुकानावरती असायची. रंजना घरी असल्यामुळे सासूसोबत मिळून आदित्यची काळजी घ्यायची, घर सांभाळायची. दिवसामागे दिवस जात होते. आता हळूहळू हा आदित्य मोठा होत होता. 8वी झाली, 9वी झाली, आता 10वीमध्ये आलेला होता. 2025चं ते वर्ष होतं मित्रांनो. या वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल, एक बारका बारका पोरगासुद्धा मोबाईल घेऊन फिरतो. मग आता या आदित्यच्या वर्गातले भरपूर पोरं मोबाईल घेऊन फिरत होते. मोबाईल घेऊन याला म्हणायचे की काय लका तू एवढा मोठा श्रीमंत पोरगा, तुझ्याकडे साधा मोबाईल नाही. बघा आमच्या बापानं काम करून आम्हाला मोबाईल घेऊन दिला. आता हे सगळं बोलल्यानंतर आदित्यच्या मनाला लागायचं. तो घरी येऊन म्हणायचं की मला मोबाईल पाहिजे. आई नकार द्यायची, बाप नकार द्यायचा, आजा नकार द्यायचा. त्यावेळेला तो चुलतीपाशी ही जी रंजना होती त्याची चुलती पण होती आणि मावशी पण होती. त्यामुळे ती त्याच्यावरती खूप प्रेम करायची. ती म्हणली की हे बघ, तू जर 10वी पास केला चांगल्या मार्कानं तर मी तुला मोबाईल घेऊन देईल. दुसरं कोणाचं मी ऐकणार नाही, माझ्या पैशानं घेऊन देईल. ज्या वेळेला रंजना अशी म्हणते त्यावेळेला हा आदित्य मेहनत करू लागतो. चांगल्या प्रकारे तो मार्क पाडतो. 10वी झाल्यानंतर तो त्याच्या मावशीला म्हणतो की मावशी ओक मार्क लिस्ट, मला 95% मार्क पडलेत. मी तुझ्या सांगण्यावरून अभ्यास केला. मला आधी 60% पडायचे, आता 95 पडलेत. मोबाईल घेऊन दे. मोबाईलमध्ये बी याची डिमांड आयफोनच पाहिजे. पैसा होता, त्याच्या चुलतीकडे पण पैसा होता, त्यामुळे ती मोबाईल घेऊन देते. आता याच्याकडे मोबाईल आला होता हातात. ज्यावेळेला तो त्याच्या मित्राकडे मोबाईल घेऊन गेला त्यावेळेला त्याचे मित्र म्हणतात की मोबाईल घेतला पण त्याचा काय उपयोग केला का? याच्यामध्ये काय बघितलं का? आदित्य म्हणलं याच्यामध्ये काय आहे बघण्यासारखं? मी व्हिडिओ वगैरे बघतो यूट्यूबवरती. हसली त्याच्यावरती आणि म्हणली की यूट्यूबवरती कोण व्हिडिओ बघते, आणि इकडे मी तुला काहीतरी लावून देतो. त्यावेळेला त्या पोरांनी त्याच्या मोबाईलमध्ये अश्लील वेबसाईट ओपन करून दिल्या. यावेळेला आदित्य त्यांना म्हणू लागतो की अरे अरे काय बघताय तुम्ही, असलं नका बघू, गाणं असतं हे. पण त्याचे मित्र म्हणले की कशाचं गाणं आले, अरे बघ किती मजा येते, शेवटपर्यंत बघ. आता जसे त्याला व्हिडिओ दाखवू लागले आदित्य बघू लागला. आदित्य जसे व्हिडिओ बघतो तसं त्या आदित्यला व्हिडिओ बघण्यामध्ये मजा येते. आता त्याचा मित्र म्हणतो की हे करत करत ना हस्तमेतून पण करायचं, ते पण शिकवलं त्याला. आता या आदित्यला हे सगळं बरं वाटू लागलं. पहिल्यांदा होतं, नवीन नवीन होतं. घरी आलं की तेच बघू लागला. रात कळेना ना याला, दिवस कळेना, अश्लील व्हिडिओ बघायचा. आता याच्या डोक्यामध्ये तेच चालत होतं कायम, अश्लील व्हिडिओज. म्हणजे मी याच्यासोबत केलं तर मी त्याच्यासोबत केलं तर कसं वाटेल, काय वाटेल. एक प्रकारे म्हणू शकतो की याला अश्लील व्हिडिओ बघण्याची लत लागली होती. याची मानसिकता पूर्णपणे खराब होऊन गेली होती. आदित्य आता अभ्यासावरती लक्ष देत नव्हता ना काय नाही, ना बाहेर कुठे जात होता. रूम बंद करायचा आणि अश्लील व्हिडिओ बघत बसायचा. याच्याबद्दल घरच्यांना कोणालाच काय माहीत नव्हतं. 11वीत ॲडमिशन घेतलं. 11वीत ॲडमिशन घेतल्यानंतर आदित्यचा आता परफॉर्मन्स पूर्णपणे डाऊन झालेला होता. शाळेत लक्ष देत नव्हता, मोबाईलमध्येच लक्ष द्यायचा. त्याच्या बापाने त्याला समजावून सांगितले की हे बघ, तू मोबाईलमध्ये जर लक्ष दिलं तुझा मोबाईल मी काढून घेईन. हा आदित्य त्यांना म्हणतो की नाही, मी चांगल्या प्रकारे लक्ष देईन. त्याच्यामुळे त्याचे वडील त्याला म्हणतात की ठीक आहे चालेल, राहू दे मोबाईल, काय हरकत नाही, फक्त चांगल्या प्रकारे लक्ष देऊन अभ्यास कर. या आदित्यने त्याच्या वडिलाला होकार दिला आणि पुन्हा तेच कहाणी सुरू केली, मोबाईलमध्ये असलेले व्हिडिओ बघणे. मित्रांनो, तारीख होती 25 जून 2025ची. या दिवशी आदित्यचा बाप, आदित्यची आई आणि आदित्यचा चुलता हे तिघजण सुरतला गेले होते कापड आणण्यासाठी, दुकानाचा माल भरण्यासाठी. याच्याकडे आजी नव्हती, फक्त चुलती होती. चुलती फक्त घरी राहिली, जी की त्याची मावशी होती. आता ज्या वेळेला ही एकटीच घरी होती त्यावेळेला या रंजनाने आदित्यला जेवण वगैरे खाऊ घातलं आणि तो रूममध्ये जाऊन बसला. रात्रीचे साधारणतः 10-10:30 वाजलेले असतील. हा त्या मोबाईलमध्ये असलेले व्हिडिओ बघत बसलेला होता. त्यावेळेला आदित्यची इच्छा होती की मी कोणासोबत करू, काय करू, अशी त्याच्या मनामध्ये घालमेल चालू झाली. त्यावेळेला त्याला आठवले की त्याची मावशी तर इथंच आहे. ज्या वेळेला तो मावशीबद्दल विचार करतो त्यावेळेला त्याच्या मनामध्ये वाईट विचार येतात. तो उठतो आणि मावशीच्या रूममध्ये जातो. मावशीपाशी जाऊन म्हणतो की मावशी, मला तुझ्यासोबत करायचं आहे.
आता मावशीला वाटलं की काहीतरी गाण्याच्या भेंड्या वगैरे काहीतरी खेळत असेल, काहीतरी म्हणत असेल. ती म्हणते, "काय करायचं आहे बाळा?" त्यावेळेला आदित्य म्हणतो की "तू जे काकासोबत करते ना, ते मला पण करायचं आहे तुझ्यासोबत." आता तिला समजत नाही काय बोलतोय हा. रंजनला म्हणते की "डोक्यावर पडलाय का? काय बोलतोय नीट बोल." त्यावेळेला तो म्हणतो की "मला तुझ्यासोबत शरीर संबंध करायचा." व्हिडिओ दाखवतो. त्यावेळेला त्याची चुलती, त्याची मावशी त्याच्या कानाखाली लावते आणि म्हणते की "काय बोलतोय? तुला समजतोय का? तुझं वय काय? आपलं नातं काय? आणि बोलतोय काय?" रंजना त्याला म्हणते, "जा मोबाईल ठेव आणि तुझ्या रूममध्ये जाऊन झोप." हा आदित्य तिच्या रूममधून बाहेर निघतो. बाहेर जाऊन विचार करू लागतो की मला तर काहीही करून हिच्यासोबत करायचंच आहे आणि हिच्यासोबत नाही केलं तर ही आईला नाव सांगेन आणि मला ते मारतील. त्यावेळेला तो तिच्या रूममध्ये गेला आणि त्या ठिकाणी त्याची मावशी झोपलेली होती. हा आदित्य पुन्हा त्याच्या मावशीच्या रूममध्ये गेला. त्या ठिकाणी मावशी झोपलेली होती निवांतपणे. तो तिच्यापाशी जातो. तिच्या छातीवरून हात वगैरे फिरवायला लागतो. तिची साडी वर करून जबरदस्ती करायला लागतो तिच्यासोबत. त्या ठिकाणी तिला जाग येते. रंजना त्याला कानाखाली लावते आणि म्हणते की "येऊ दे तुझी आई." तुझ्या आईलाच नाव सांगते. आता हे सगळं ऐकून हा घाबरला. त्यावेळेला त्याने तिथं पडलेली उशी उचलली, तिच्या तोंडावरती ठेवली, तिला मारलं. त्याने उशी तोपर्यंत दाबून ठेवली जोपर्यंत ह्या रंजनाचा श्वास बंद झाला नाही. रंजनाचा श्वास बंद झाल्यानंतर ती शांत झाली आणि हा जो आदित्य आहे उठून त्याच्या रूममध्ये जाऊन झोपला. झोप कसली ती त्याला, त्याच्या डोक्यामध्ये टेन्शनच. कोणाला समजलं तर काय होईल, कसं होईल. त्यामुळे तो सकाळ उठल्या उठल्या त्याच्या आईला फोन लावतो आणि म्हणतो की "आई, आई, मावशी उठं नाही." मी उठवायला गेलो होतो रूममध्ये तर उठलीच नाही. झोपेतनंच उठेना. काय करावं मला काय समजे नाही. त्यावेळेला त्याची आई म्हणली की "शेजारी कोण असेल तर त्यांना बोलव आणि विचारायला लाव काय झाले." आता हा आदित्य शेजारच्या एका महिलेपाशी गेला आणि म्हणला की "माझी मावशी उठं नाही." त्या ठिकाणी तो आली. त्या ठिकाणी ती महिला आली आणि त्या रंजनाला बघते. त्या ठिकाणी रंजनाने प्राण सोडलेले होते. ती महिला म्हणते "तुझ्या आईला फोन लावून दे." हा आदित्य तिच्या आईला फोन लावतो आणि ती महिला सांगते की हिने प्राण सोडलाय. आता त्या ठिकाणी सुरतला गेलेले तिघं पण विमानाने डायरेक्ट पुण्यामध्ये पोहोचवतात. त्या ठिकाणाहून त्यांच्या त्या घरी जातात. घरी जातात. पटकन बघतात तर त्या ठिकाणी रंजनाने प्राण सोडले होते. रडायला लागते. तोपर्यंत पोलीस आलेले होते त्या ठिकाणी. पोलीस बघतात की काय झालं असेल, कुणी मारलं असेल, हार्ट अटॅक होता का काय होता. त्याला विचारू लागतात की कुणी आलं होतं का, कोणी नाही. त्यावेळेला हा जो आदित्य आहे तो म्हणतो की "हो, रात्री एक जण आला होता. त्याच्या मावशीच्या रूममधून आवाज येत होता कसला तरी. विचित्र आवाज येत होते. मी कान लावून ऐकलं. त्यावेळेला ती ओरडत होती. पण काही वेळानंतर मी बघितलं तर तिच्या रूममधून कोणी तर बाहेर गेलं. पण तोपर्यंत माझी मावशी शांत झालेली होती." आता या पोराचा काय प्लॅन होता की हिचं कोणासोबत तरी लफडं चालू आहे असं भासून द्यायचं म्हणजे आपल्यावरची शंका निघून जाईल. त्या पोराने तर त्याचा प्लॅन पूर्णपणे सक्सेस केला होता. पोलिसांना वाटलं की कोणासोबत लफडं चालू असेल. सुषमा म्हणायची की "नाही, असं माझी बहीण करूच शकत नाही. हे खोटं आहे सगळं." पोलीस आता सगळ्या पद्धतीने चौकशी करत होते. पोलिसांनी चांगल्या प्रकारे चौकशी वगैरे केली, पोस्टमार्टम केलं. त्यांना समजलं की तोंड दाबून मारलेलं आहे आणि तिच्यासोबत आधी छेडछाड झाली. पोलिसांना वाटलं की बरोबर आहे, हा पोरगा बोलतोय ते याचं खरं आहे. त्यामुळे पोलीस त्या प्रकारे पूर्ण माहिती गोळा करू लागले. 8 ते 10 दिवस झालं होतं पण पोलिसांच्या हातात कोणताही क्लू लागत नव्हता. दुसरीकडे हा पोरगा रडायचा, म्हणायचा की "माझी मावशी गेली, मावशी गेली." याच्या आईलाही वाईट वाटायचं, तिची बहीण गेलती. पूर्ण घरामध्ये शोककळा पसरली होती. पण 10 दिवसानंतर हा जो आदित्य होता अंघोळ करताना थोडासा हालचाल करायचा. त्याच्या आईला वाटले काय झालं, म्हणली "मी घालते अंघोळ." ती त्याच्यापाशी गेली. त्यावेळेला तिने बघितलं त्याच्या पाठीवरती ओरबडलेलं चिन्ह आहेत. असं वाटतंय कोणीतरी नखानं ओरबडले काय. त्याच्या आईला थोडा शक येतो. त्यावेळेला ती तिच्या पतीला सचिनला बोलवते आणि म्हणते की "हे बघा आपल्या पोराच्या पाठीवर काय आहे, कुणीतरी ओरबडल्यासारखं आहे." त्यावेळेला हा सचिन पोलिसांना बोलवतो, म्हणतो की "माझ्या पोरासोबत ही काहीतरी वाईट झालंय का बघा बरं." पोलीस बघतात तर नाकाने ओरबडले आणि त्या रंजनाच्या पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये पण असं समजलं होतं की तिच्या नाकामध्ये कोणाच्या तर बॉडीची थोडीशी DNA मिळालेली आहेत. म्हणजे तिने ओरबडले कोणाला तर. आता पोलिसांना पूर्णपणे सगळं समजलं होतं. पोलीस त्या आदित्यला ताब्यात घेतात आणि विचारू लागतात की "बोल, आता तू का मारलं तुझ्या मावशीला?" तो म्हणतो की "मी नाही मारलं." त्यावेळेला पोलीस म्हणतात की "खोटं नको बोलू, आम्हाला सगळं समजलं आहे. तू चांगल्यानं नाही सांगितलं तर आम्ही तुला मारेल." त्यावेळेला आदित्य ओरडू लागतो, रडू लागतो मोठमोठ्याने आणि सांगू लागतो की "माझ्याकडून चूक झाली. मी व्हिडिओ बघत होतो. माझ्या मनामध्ये इच्छा झाली. त्यावेळेला मी रूममध्ये गेलो. तिथं मी थोडंसं वाईट काम केलं. त्याच्यामुळे ती मावशी म्हणली की तुझ्या आईलाच नाव सांगते. आई मारेल याच्या भीतीने मी हे सगळं केलं." त्याच्यानंतर त्याची आई तिथं रडू लागली. त्याचा बाप म्हणू लागला की "तू काय केलं?"
त्याचा चुलता तर काय बोलतच नव्हता. त्यावेळेला पोलीस त्या ठिकाणी या आदित्यला ताब्यात घेतात. थोड्या वेळासाठी बालसुधारगृहामध्ये टाकतात आणि कोर्टामध्ये केस चालू करतात. पुढे चालून या आदित्यवरती जी कारवाई व्हायची ती होईलच मित्रांनो. पण ह्या आदित्यनं जे केलं आहे ते बरोबर आहे का चूक आहे, कमेंट